धावसंख्येत वाढ होते. बिनबाद 11 धावा. पुन्हा नवीन फलंदाज अनिकेत किती रनाने आपलं खातं खोलतं पाहूया. सुरेख असा चेंडू ऑफ द लेट, चांगला असं क्षेत्ररक्षण ते स्वतः कर्णधार जिगर याचं. एक धावावर समाधान मानावं लागेल. ते अनिकेतला एक धावाने खातं काढलं. पुन्हा लेग साईडला टटवला चेंडू. साजनने किती धावा मिळतात त्या पाहूया. आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. ते साजनला चांगले असे क्षेत्ररक्षण साजन याचं. पुन्हा एकदा स्वतः कर्णधार पुराड संघाकडून. एक षटक पूर्ण होतंय. पुराड संघाचं धावसंख्या होतीये 13 धावा. बिनबाद 13. दुसरं षटक येत आहे तो सागर. समोर आहे खामगाव संघाचा नावाजलेला असा फलंदाज साजन. साजन आणि अनिकेत पाहूया ह्यांना स्टॉप करतो का आपला. ओ सुरेख असा चेंडू होता. काहीसा बीट झालेला आहे. साजनला काहीसा समजलं नाही. एसटीच्या जवळून जाणारा चेंडू. काही रन नाही, काही नुकसान नाही आहे. एक निर्धाव असा चेंडू टाकला तो सागरने. पुन्हा चेंडू सागर याच्याकडे. ओ सुरेख असा चेंडू होता, परंतु एक छोटी धाव घेण्यात यश आलं. ते खूप एसटीच्या जवळून जाणाराची वाईड घोषित केला तो पंचांनी. अवांतर धाव मिळते ती खामगाव संघाला. आणि हा पहिला झटका लागतोय तो खामगाव संघाला. अनिकेतच्या रूपात अनिकेत बाद होतोय. पहिली सफलता मिळते ती. थँक्यू डीजे. अनिकेतच्या झेल केलाय तो स्वतः पुरार संघाचा अनिकेत. अनिकेतचा बाद केलेला आहे आणि त्यांची जागा सांभाळायला येतोय तो संदेश. नवीन फलंदाज त्याचप्रमाणे गोलंदाज सागर पाहूया. ऑफसाईडला टाटवला चेंडू पाहूया. आणि खराब असं क्षेत्ररक्षण किरण याचं झेल सोडलेला आहे. आणि एक धावावर समाधान मानावं लागेल. ते संदेशने खाता कळलं. एक धावाचं संघाच्या खात्यामध्ये भर पडते. एक धावांची धाव संख्या होती आहे. एक गडी बाद 16 धावा. सॉरी सचिन. आणि हा पाहूया बिग षटकार पाहायला मिळत तो साजनच्या बॅट मधून. धाव संख्या होती आहे 22 धावा. पुन्हा एकदा साजन तयार, सागर तयार.
पुन्हा उचलून मारला चेंडू पाहूया आणि 6 धावा पुन्हा साजनच्या बॅट मधून. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती साजनाची खामगाव मुक्ती फायटर संघाकडून. सुरेख असा चेंडू होता, हलकीशी कट, परंतु काही रन नाही, काही नुकसान नाही. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते ती खामगाव संघाकडून. साजनाची वाटतं दुसरे षटक पूर्ण होते, धाव संख्येत वाढ होते, 28 धावा. तिसरं षटक कोण टाकतंय पाहूया पुरा संघाकडून. प्रफुल्लचं वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं. प्रफुल्ल नावात दिला असा गोलंदाज पुरार संघाकडून. पाहूया कितपत फलंदाजांना स्टॉप करतो. चांगला क्षेत्ररक्षण, हलकीशी काट घेतली, बॅटबुट लाईनला 1 धाव मिळते ती सचिनला. पुन्हा एकदा प्रफुल्लचा सामना करील तो साजन. आणि हा पुन्हा एकदा साजनच्या बॅटमधून पाहायला मिळतोय तो बिग षटकार. चांगल्याची फलंदाजी पाहायला मिळते. आणि 1 धाव केलंय ते साजननी. चांगल्याशी फलंदाजी करतोय मुक्ती फायटर संघाकडून साजन. धावसंख्या होते आहे 36 आणि मला वाटतं सकाळपासूनचा झालेल्या मॅच मध्ये हा हायेस्ट स्कोर आहे तो खामगाव मुक्ती फायटर संघाचा. आणि खूप एसटीच्या बाहेरून गेला चेंडू, पंचांनी वाईट घोषित केलंय. अवांतर धाव मिळते ती नो चेंडू गेलाय. थ्रोचा पंचांनी सुशील. धावसंख्या होत्या 37. सकाळपासून झालेल्या मॅच मधला हा हायेस्ट स्कोर मुक्ती फायटर्स संघ खामगाव. आणि साजन स्वतः वैयक्तिक खेळतोय तो 31 वरती. 11 चेंडू 31. आणि 2 धावा पूर्ण.
पुन्हा सुशील सुशील आता सामना करेल तो सचिन. आणि 6 धावा. बिग बिग षटकार सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि 2 धावा पूर्ण केल्यात त्या सचिनने. धाव संख्या होते 47 धावा. आजचा हा हायेस्ट स्कोअर मुक्ती फायटर संघ खामगाव यांचा. आणि मुक्ती फायटर्स पाहूया यांनी चांगला रन रेट दिलाय ते 47-48 पुरा संघाला जिंकण्यासाठी. तर मी विनंती करेल आंबेत संघाच्या कर्णधाराला त्वरित ही मॅच झाल्यानंतर आपला सामना खेळवला जाईल. या सामन्यातील जो विजयी संघ असेल त्याच्या विपक्ष आपल्याला खेळायचा आहे. तर प्लीज जशी ही इनिंग संपेल त्वरित आम्हाला तुम्ही टॉस कक्षामध्ये संपर्क करायचा. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला सुशील. पाहूया कितपत पेलता ये आव्हान. पुरार संघ नावाजलेले असे दोन्ही फलंदाज सागर आणि सुशील. लेफ्ट हँड फलंदाज सागर आणि गोलंदाज मार्कवरती येते तो सचिन. सचिनची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी पाहायला मिळते का पाहूया. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच
सचिन तयार, सागर तयार, लेफ्ट हँड बॅट्समन सागर. आणि हा सुरेख असा तटवल्या चेंडू लेग साईडला, परंतु चांगल्याच पद्धतीने. आणि हा बाद होतोय. पहिल्याच चेंडूवरती सफलता मिळते ती सचिनला. पुरार संघाला पहिला संघ झटका लागतोय तो सागरच्या रूपात. सागर बाद होतोय पहिल्याच चेंडूवरती. पाहायला मिळाली तशीच गोलंदाजी सुरू आपल्याला पाहायला मिळते का पाहूया. सचिन तयार, सुशील तयार. ओ सुरेख असा चेंडू होता. एकच धाव मिळेल बाईच्या स्वरूपात. संघाचं खातं खोलतं एक धावाने. नवीन फलंदाज आलाय तो चेतन. सागरची जागा सांभाळायला येतोय. पुन्हा एकदा एक धाव सुशील याला मिळते. धाव संख्या होते 2 धावा. एक गडी बाद 2 धावा. चांगल्याशी गोलंदाजी पाहायला मिळते ती सचिनची खामगाव संघाकडून. ओ सुरेख असा चेंडू होता. काहीसा चेंडू समजला नाही तो सुशीलला. सरळ चेंडू जातो यष्टीरक्षक हातात, परंतु एक धाव चोटी धाव घेण्यात यश आलं ते सुशीलला. धाव संख्या होते 3 धावा. एक गडी बाद 3 धावा. सचिन तयार. सचिनचा सामना करतोय तो चेतन. ओ एक सुरेख असा चेंडू होता. स्लो गतीच्या प्रयत्नाने टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही, परंतु एक निर्धाव असा धाव घेण्यात यश आलं ते चेतनला. चांगल्याशी गोलंदाजी करतोय तो सचिन. अजूनपर्यंत 4 धावा खर्च केल्यात त्या सचिनने. सचिनचा सामना करेल तो सुशील. ओ सुरेख असा चेंडू आणि सचिनचं षटक पूर्ण होतंय. चांगल्याशी गोलंदाजी केली ती सचिनने. खामगाव संघाकडून एक निर्धाव असा चेंडू टाकला. 4 धावा खर्च केल्या सचिनने. पाहूया दुसरे षटक कोण टाकतोय तो खामगाव संघाकडून. या गतीने चालले तर पुरार संघाला मला वाटतं अजूनपर्यंत आपल्याला षटकार पाहायला न मिळाला आहे तो सुशीलच्या बॅटमधून, चेतनच्या बॅटमधून. नावाजलेले असे फलंदाज आहेत. अनिकेत आणि हा पाहूया लेग साईडला डटवला चेंडू. किती धावा मिळतात त्या चेतनला. 1 धाव तर पूर्ण केलाय, दुसरा धाव सुद्धा पूर्ण केलाय तो.
चेतननी खातं खोललं, संघाच्या खात्यामध्ये भर पडते. धावसंख्या होती आहे 6. अनिकेतची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे, तशीच गोलंदाजी पाहायला मिळते का पाहूया. काहीशी फलंदाजी आपल्याला पाहायला नाही मिळाली. खूप एसीच्या बाहेरून चालणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अवांतर धाव मिळते ती पुरा संघाला. पुन्हा एकदा पाहूया किती धावा मिळतात. ऑफसाईडला टटवला चेंडू. चेतनने 2 धावा पूर्ण केल्यात त्या. आणि चांगलासा झेल केला तो खामगाव संघाकडून. चेतन बाद होतोय. पुरा संघाला दुसरा झटका लागतो तो चेतनच्या रूपात आणि सफलता मिळते ती अनिकेतला. सागर चेतनची जागा सांभाळतोय तो सागर. अनिकेतचा सामना करेल सागर. हो सूर्य कसा चेंडू होता, काहीसा चेंडू समजला नाही. सागरला बीट झालेला आहे. खूप एसटीच्या बाजून जाणारा चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात जातोय. एक निर्धाव असा चेंडू टाकला तो अनिकेतने. पुन्हा एकदा अनिकेत तयार, सागर तयार. ओ पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू. एक धाव मिळेल ते बाईच्या स्वरूपात. अनिकेत चांगल्याची गोलंदाजी करतोय खामगाव संघाकडून. स्ट्रेट लाईनला टाकलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि 4 धावा. सहा चेंडू 33 धावा आणि धाव संख्या होती 2 गडी बाद 14 धावा. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. षटक टाकते तो साजन. आणि हा मारलेला किती धावा. एक बॉल द्या बॉल. एकच धाव मिळते सुशीलला.
सुरेख असा चेंडू होता. बीट करण्याच्या प्रयत्नात सुशीलला एक गजब असा फलंदाज आहे तो सुशील. आपल्याला त्याच्या बॅट मधून अजून षटकार चौकार पाहायला मिळाले नाहीयेत आणि एक धाव मिळते ती सुशीलला. लास्ट टाइम झालेल्या संडेमध्ये सुशीलने मॅन ऑफ द मॅच असा मानकरी ठरला होता तो पुरार संघाचा सुशील. रनर ऑफ विनर झाले होते पुरार संघ. परंतु पुन्हा एकदा साजन तयार, सागर तयार. पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर धाव मिळते ती पुरार संघाला. साजन नावाजलेला एक फलंदाज सुद्धा आहे आणि गोलंदाज सुद्धा आहे खामगाव संघाकडून. एक धाव. काही चेंडू शिल्लक. साजण्याचं ओ सुरेख असा चेंडू. सुशील बीट होतोय. काहीसा चेंडू समजलेला नाही सुशीलला. त्या मॅच मध्ये सुशीलचं बॅट मधून आपल्याला काहीच षटकार चौकार पाहायला नाही मिळाले त्यांच्या बॅट मधून. आणि हा शेवटच्या चेंडूवरती कॅच ड्रॉप होते ती खामगाव संघाकडून. आणि अशा प्रकारे खामगाव संघ हा विजयी ठरलेला आहे. धन्यवाद. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. अपविजयी संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. एक गडी बाद करून मॅन ऑफ द मॅच साठी